नमस्कार मित्रांनो, आपण स्पीक माइंड स्पोकन इंग्लिश अकॅडमी अँड राम सर्स ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्सच्या 5व्या सत्रामध्ये भेटत आहोत. आत्तापर्यंत त्याच्यामध्ये प्रामुख्याने इंट्रोडक्शन कसं करायचं, कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये स्टार्टअप काय असतात, एक्झॅक्टली ग्रीट कसं करायचं वगैरे एक सॅम्पल म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी पहिल्या 2 सेशनमध्ये आणि त्याच्यानंतर गेली 2 दिवस आपण एक इंग्लिश ग्रामरचा पार्ट म्हणून पार्ट ऑफ स्पीच बघितलं. तर आज अतिशय क्रुशियल आणि महत्वाचा फॅक्टर ज्याला आपण टेन्सेस असं म्हणतो आणि आजपासून आपण टेन्सेस शिकणार आहोत, परंतु जरा पद्धत थोडी वेगळी मी वापरणार आहे. कारण का आतापर्यंत जे काही महाराष्ट्रातील मुलं आहेत म्हणजे सर्वच मीडियमचे इंग्लिश मराठी आणि व्हॉट एव्हर इट मे बी, तर त्यांना शिकवत असताना फक्त थेरॉटिकल टेन्सेस शिकवले जातात. म्हणून आजपर्यंत कधीही सगळे टेन्सेस माहीत असून सुद्धा ज्यावेळेस टेन्सेस वापरून कम्युनिकेशन करण्याची वेळ येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना फक्त रूल्स माहीत असतात, त्याचा यूज कसा करायचा त्या रूल्सचा अजिबात माहीत नसतं. एक इथं गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो की देर आर सम रूल्स ऑफ युसेज ऑफ ग्रामर and if you don't know those rules, then whatever rules you have learned from your textbook, these all rules are useless. You just have to throw them in the dustbin. It doesn't have any meaning in your life, right? So what happens, you have learned so many rules of grammar but you are incapable. You, not only you, but there are 80% people in India. These all people have thorough knowledge of all the tenses and all that. They can tell us everything about subject, verb, object and all that. So this is not required. If you go to the America and if you meet a 5-year-old kid and if you ask him what is the subject and what is the verb and what is the object, he won't be able to tell you the rules, but he will definitely speak English without making mistakes. So it simply defines that language learning process, grammar, theory of the grammar doesn't have any role in the process of learning English language. That is the first thing you have to keep in mind. Second, important factors. तुम्हाला ड्रायव्हिंग करायला शिकायचंय किंवा स्विमिंग करायला शिकायचंय किंवा ड्रायव्हिंग किंवा स्विमिंग करायला शिकण्यासाठी जर मी एक पुस्तक दिलं तुम्हाला, मोठं पुस्तक, आणि त्याच्यात मी सगळं लिहिलं, हात स्विमिंग करताना किती हलवायचा, पाय किती हलवायचा, आणि तुम्ही ते 50 पानाचं स्विमिंगचं बुक पूर्णपणे वाचलं आणि बुक वाचल्यानंतर आता तुम्ही स्विमिंगचे मास्टर झाले आणि मी जर तुम्हाला म्हणलं जावा आता तुम्ही मास्टर, यू आर द मास्टर ऑफ द स्विमिंग बिकॉज यू हॅव रेड एव्हरीथिंग अबाउट द स्विमिंग, सो यू कॅन स्विम नाव विदाउट एनी मिस्टेक. त्याच्यावर जर थिअरी पेपर एक्झाम घेतली तर तुम्ही आउट ऑफ मार्क घेणार, म्हणजे 100 पैकी 100 मार्क. पण आता स्विमिंगचे तुम्ही मास्टर, स्विमिंगचा थेरॉटिकल पूर्ण अभ्यास, तुम्हाला सगळे नियम माहीत, पाय किती हलवायचा, सगळं थेरॉटिकल नॉलेज, प्रॅक्टिकली काहीच माहित नाही. मी जर तुम्हाला ठीक आहे आता तुम्ही यू आर द मास्टर ऑफ स्विमिंग नाव, सर्टिफाईड मास्टर, आणि तुम्हाला उचलून पाण्यात टाकलं आणि यू आर द मास्टर स्विम नाव, प्रॅक्टिकली जमणार का? नाही. कारण स्विमिंग जसं तिथं स्विमिंग शिकायचं असेल तर आपल्याला पुस्तक वाचायची गरज नाही, तिथे जायचं, पाण्यात 2-3 दिवस ट्राय करायचा, 4थ्या दिवशी येणार. गाडी शिकायची असेल, गाडीत बसायचं, ड्रायव्हिंग करायचं, चुकत 8 दिवसात ड्रायव्हिंग शिकणार. तसे इंग्लिश बोलायचं असेल तर ग्रामरचे रूल्स का वाचतो मग आपण? इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर शब्द का पाठ करतो आपण? इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर आपण वाचन जास्त करतो आणि इंग्लिश बोलतच नाही, तर कसं येणार इंग्लिश? सो इंग्लिश इज लाईक स्विमिंग, इंग्लिश इज लाईक driving, and if you want to learn these skills you apply different method, and when time comes to learn English language you apply different method. लहानपणी मराठी भाषा शिकताना जे मेथड वापरलं तेच मेथड वापरायचं, डेफिनेटली विल लर्न द इंग्लिश. ओके, सो नाव इंग्लिश ग्रामर इज व्हेरी इम्पॉर्टंट बट इट डझंट हॅव एनी व्हॅल्यू टू लर्न all the rules of the grammar. Instead of that you have to focus and try to learn the function of that particular grammar, and today I am going to speak about the function of English grammar and tenses and not the theory of English grammar. Okay, so I have a PPT. I will explain the entire PPT to all of you. Just try to understand what. तर नमस्कार मित्रांनो, आपण सुरू करूया. टेन्सेस इन कॉन्टेक्स्ट म्हणजे प्रत्येक टेन्स कुठल्या सिच्युएशन मध्ये वापरला जातो हे आपल्याला सविस्तरपणे या पीपीटी मधून समजून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त पीपीटी व्यवस्थित बघत राहा. I will explain you everything else about the tenses.
टेन्सेस आर यूज टू इंडिकेट द टाइम ऑफ एन ॲक्शन. टेन्सेसचा वापर ॲक्शन कुठल्या वेळेस घडले हे इंडिकेट करण्यासाठी होतो. वर्ब्स कम इन 3 टेन्सेस, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. 3 प्रकारचे टेन्स असतात. सगळ्याला माहिती आहे, बेसिक नॉलेज, ह्याच्यात वेळ घालवत नाही. जे महत्त्वाचं आहे तिथं मी मात्र व्यवस्थितपणे एक्सप्लेन कराल गोष्टी. 3 आणि 4 सबटाइप्स, टोटल 12 टेन्सेस. एव्हरीथिंग everyone is aware about this fact, so I will not spend time on these things. Being the non-native speakers of English language, we have to study the tenses in details. आपण नॉन नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे नेटिव्ह लँग्वेज आपली इंग्रजी नसल्यामुळं आपल्याला टेन्सेस डिटेलमध्ये स्टडी करावे लागतील. ॲक्च्युली त्याची पण गरज नाही, पण आपल्याला कुठं वापरायचे हे डिटेलमध्ये समजून घ्यायला पाहिजे. द टेन्सेस आर यूज टू अकॉर्डिंग टू द टाइम ऑफ एन ॲक्शन. कुठल्या वेळेस कुठली क्रिया घडली त्याच्यानुसार टेन्सेसचा वापर होतो. टाइप्स ऑफ अँड सब टाइप्स ऑफ टेन्सेस: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर तसेच 4 प्रेझेंटचे आणि 4 फ्युचरचे. तर एकूण 12 टेन्सेसचे प्रकार आहेत. पुढे बघू आपण सविस्तरपणे ते सगळे. आता हे महत्त्वाचं, हे नीट समजून घ्या. टोटल टेन्सेस 12, सेंटेन्स स्ट्रक्चर 36. म्हणजे प्रत्येक टेन्स, एव्हरी टेन्स हॅज 3 सेंटेन्स स्ट्रक्चर. वन इज पॉझिटिव्ह, द अदर वन इज निगेटिव्ह अँड द लास्ट वन इज क्वेश्चन. ओके, आपण 3च फॉर्ममध्ये कम्युनिकेट करतो. एक तर आपण पॉझिटिव्ह बोलतो, नाहीतर नकारात्मक. आता समजा मी तुम्हाला विचारलं, हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क? मग तुम्ही 2 प्रकारे उत्तर देणार. येस आय हॅव फिनिश्ड, नो आय हॅव नॉट फिनिश्ड. बरोबर. तर मग ह्या 3, एक क्वेश्चन कसं विचारायचं कळलं पाहिजे, दुसरं नकारात्मक उत्तर कसं द्यायचं कळलं पाहिजे, आणि तिसरं होकारात्मक सकारात्मक उत्तर कसं द्यायचं हे कळलं पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी समजल्या तर आपण एखाद्याशी कम्युनिकेशन करत असताना त्याला प्रश्न विचारू शकतो, त्याचा रिस्पॉन्स निगेटिव्ह आला, पॉझिटिव्ह आला, त्याला रिस्पॉन्ड करू शकतो. तर हे 36 वाक्यरचना, ह्याच्या बाहेर इंग्लिशमध्ये एकही वाक्य जात नाही. म्हणजे ज्यांना 36 वाक्यरचना ज्याला जमवता येतात, दॅट पर्सन इज नॉलेजेबल इनफ टू स्पीक इन इंग्लिश. ही डझंट हॅव मोर नॉलेज दॅन दिस. Only that person has to little bit practice. He has to focus on the practice. Okay. 3 स्ट्रक्चर असतात. म्हणजे 36 वाक्यरचना आपल्याला 12 टेन्सेसच्या माध्यमातून शिकायची. आज आपण एकच घेणार आहे आणि आपला थोडा पॅटर्न वेगळा आहे, कारण का आपण प्रेझेंट टेन्स सगळे 4 पार्ट त्याचे एकदा असं नाही करत. सिम्पल टेन्स तर सिम्पलचे 4 पहिल्यांदा घेणार आपण. म्हणजे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर, असं 3 रोज घेणार आपण. राईट. सो कंटिन्यू. सिम्पल प्रेझेंट टेन्स हे फॉर्म्युला वगैरे सगळ्याला माहिती आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. 1ली पासून 10वी पर्यंत हेच शिकत आलोय आपण. आणि याचं पुढचं उदाहरण, राम इट्स अ मँगो. राईट. ते आता त्या गोष्टीत अडकायचं ना. आता आपलं बघायचं कॉन्टॅक्स्ट काय आहे त्याची. यूज, वेन टू यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. राईट. द फर्स्ट पॉइंट हॅज टू इंडिकेट हॅबिच्युअल ॲक्शन. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय असतं की जी इट्स अ पार्ट ऑफ युअर हॅबिट. राईट. अँड द थिंग विच हॅपन रिपीटेडली इन लाईफ. राईट. सो फॉर एक्झाम्पल, आय वेकअप अर्ली एव्हरी डे अर्ली इन द मॉर्निंग. तर ते रोजच करतो मी. सो हॅबिच्युअल ॲक्शन सांगायचे असेल तर सिम्पल प्रेझेंट. टू डिनोट युनिव्हर्सल ट्रूथ, द सन रायझेस इन द ईस्ट. युनिव्हर्सल ट्रूथ. टू मेक जनरल स्टेटमेंट, 2 + 2 = 4. जनरल स्टेटमेंट. राईट. इन क्रिकेट कॉमेंट्री, रोहित शर्मा हिट्स द बॉल आउट ऑफ द स्टेडियम. राईट. रोहित शर्मा हिट्स द बॉल आउट ऑफ द स्टेडियम. तर क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये पण वापरलं जातं. सेईंग अँड प्रोवर्ब्स, म्हणी असतात. मराठीत कसं असतं, काय म्हणतात त्याला ते म्हण, उथळ पाण्याला खळखळाट फार. त्याचं मिनिंग सगळ्याला माहीत आहे. इंग्लिशमध्ये त्याला एम्प्टी वेझल मेक्स सो मच नॉईज. म्हणजे ज्यांना खूप वरवरचं ज्ञान असतं ते जास्त बकबक करतं, आणि ज्यांना परफेक्ट नॉलेज असतं एखाद्या विषयाचं तो कधीच बोलणार नाही. राईट. सो दॅट त्यांच्यासाठी ही म्हण आहे. एम्प्टी वेझल मेक्स सो मच नॉईज. सेईंग अँड प्रोवर्ब सगळ्या, म्हणजे आता MK गांधी सेड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. काय स्टेटमेंट आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये. टू इंडिकेट अन ॲक्शन विच इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर बट इट इज प्री प्लॅन. एखादी अशी क्रिया जी भविष्यात होणार आहे पण त्याचं प्लॅनिंग वर्तमान काळामध्ये झाले, तर अशा कुठल्याही घटनेसाठी आपण वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. कसं, आता बघा. द प्राईम मिनिस्टर विजिट्स मुंबई नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक का आहे फ्युचर, विजिट्स का आहे V1. राईट. म्हणजे S + V + O मध्ये येते. तर प्रेझेंट सिम्पल, कारण ती ॲक्शन जरी भविष्यात घडणार असली तर तिचं पूर्ण प्लॅनिंग आता वर्तमानात झाल्यामुळं
आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये फ्युचर ॲक्शन सांगू शकतो. हे एवढे कॉन्टॅक्स्ट आहेत. आता ह्याच्यात मी एक सांगतो तुम्हाला की रोज तुमचं डेली रुटीन जे आहे ते सांगण्यासाठी डेली रुटीनबद्दल आपण बोलत असताना सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता तुम्हाला एक्सरसाइज आहे याच्यावरती एक, तुम्हाला मी डेली रुटीन पूर्ण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरून कसं सांगतो बघा. Hello, good morning everyone. My name is Ram Gugia. I wake up early in the morning at 6. After that, I take bath at 7:30. After taking bath, I take my breakfast at 8:30. Then I prepare for my video lecture till 10 a.m. After that, I start taking feedback and everything else about the course. Then at 2 p.m. I take my lunch. After that, I take rest for some time. At 5 o'clock, I watch some news regarding Corona and all that. At 6 o'clock, I read online newspaper. At 7 o'clock, I start preparing PPT and all that for my lecture tomorrow's. At 9 o'clock, I go to bed. सगळे सेंटेन्स आय त्याच्यानंतर V1 आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे सगळं डेली शेड्यूल जे आहे आपलं रुटीन लाईफ जे आहे ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण सांगतो. तर कॉन्टॅक्ट सगळे कळले. पहिला कॉन्टॅक्ट बघा, टू इंडिकेट हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे हे डेली रुटीन. टू डिनोट युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालबाधित सत्य जसं द सन रायझेस इन द ईस्ट. To make general statement 2 plus 2 is equal to 4. General statement, this is the table. General statement, this is online course. General statement. In cricket commentary, Rohit hits the ball out of the stadium. General commentary, cricket commentary. Saying and proverbs, empty vessels make so much noise. Proverb, man. To indicate an action which is going to happen in the future but it is pre-planned. वर्तमानात प्लॅनिंग झालंय, भविष्यात घडणार आहे. असे एवढे कॉन्टॅक्ट सिम्पल प्रेझेंट टेन्ससाठी आहेत. आता हे वाक्य बघा, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग पॉझिटिव्ह. त्याचं निगेटिव्ह करताना डू आणि डू ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो आणि त्याच्या पुढे नॉट प्लेस करतो. आणि जर सब्जेक्ट आय, वी, यू, दे असेल तर एखाद्या मुलाचं नाव, मुलीचं नाव किंवा ही, शी, इट सब्जेक्ट असेल तर डज आप येतं. ते आपण बघून घेऊ. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग पॉझिटिव्ह. आय डोंट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग निगेटिव्ह. डू आय वेक अप इन द अर्ली इन द मॉर्निंग क्वेश्चन. लक्षात आलं? 3 प्रकार. दुसरं, विराट कोहली हिट्स द बॉल आउट ऑफ द स्टेडियम पॉझिटिव्ह. विराट कोहली मुलाचं नाव आहे म्हणून डू आलं का नाही. डज नॉट हिट द बॉल आउट ऑफ द स्टेडियम, कळलं, निगेटिव्ह. आणि डज विराट कोहली हिट द बॉल आउट ऑफ द स्टेडियम हे झालं क्वेश्चन. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन 3 वाक्यरचना आपल्याला आल्या पाहिजे. एवढं आलं की मग आपण त्या कॉन्टॅक्टमध्ये ते यूज करायला शिकतो. मी कॉन्टॅक्ट सांगितलेले आहेत. पुढचं, अनालाइज द सेंटेन्सेस. आय लाईक वाईल्ड ॲनिमल. हे 5 वाक्य तुमच्यासाठी. याचा स्क्रीनशॉट घ्या उद्या बघत असताना व्हिडिओ आणि त्याचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं. आता दुसरा, पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस V2. आता इथं V2 म्हणजे काय, क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. युसेज ऑर कॉन्टॅक्ट कुठं वापरला जातो, अन ॲक्शन ऑकर्ड जस्ट वाईल ॲगो, थोड्या वेळापूर्वी, किंवा ॲक्शन जी भूतकाळात घडली आहे तिचा आता वर्तमानाशी संबंध नाही, अशी कोणतीही क्रिया सांगायची असेल तर आपण पास्ट सिम्पल टेन्सचा वापर करतो. त्याचा वर्तमानाशी संबंध नसतो. आणि हे कसं ओळखायचं, त्याच्यात ॲडव्हर्बियल, पास्ट ॲडव्हर्बियल ज्याला आपण yesterday, last week ago, 1 hour ago, in 2015, 1 month ago हे असले पास्ट टाइम इंडिकेट करणारे शेवटी ॲडव्हर्बियल असले की समजायचं ते वाक्य पास्ट सिम्पल टेन्सचं आहे. क्लिअर? आता उदाहरण बघायचं. ही कॉट अ बर्ड इन द बुशेस yesterday. आलं का? yesterday म्हणजे इट इंडिकेट्स द ॲक्शन टूक प्लेस इन द पास्ट. आता ह्याचं निगेटिव्ह करत असताना मगाशी आपण डू घेतलं होतं प्रेझेंटसाठी, तर पास्टसाठी आपण डिड आणि मग नॉट. ही डिड नॉट. आता कॉट आहे ना, ज्यावेळेस आपण डीड वापरतो, डीडच्या पुढे येणारा क्रियापद नेहमी फर्स्ट फॉर्ममध्ये असतो. नीट लक्षात ठेवायचं, कधीच सेकंड फॉर्ममध्ये नसतो. पास्ट टेन्स जरी असला तरी डीड आलं की त्याच्या पुढे येणारा क्रियापद हा पहिल्या फॉर्ममध्ये, बेस फॉर्ममध्ये येतो. इथं आपण पाहू शकता, ही डिड नॉट कॉट होतं वरती, इथं काय येईल, कॅच अ बर्ड इन द बुशेस yesterday, निगेटिव्ह झालं. म्हणजे ही कॉट अ बर्ड इन द बुशेस yesterday. ही डिड नॉट कॅच अ बर्ड इन द बुशेस yesterday. आणि क्वेश्चन, डिड ही कॅच अ बर्ड इन द बुशेस yesterday. तर अशा प्रकारे याचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन 3 प्रकारे होतं. आता ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ एवढाच की होता, ह्या अर्थाने मी नाश्ता केला होता. आय टूक ब्रेकफास्ट. मी क्रिकेट खेळलो होतो. आय प्लेड क्रिकेट. होतो, होता, होती असं ज्या ज्या वेळेस म्हणायचं असतं ते सगळं पास्ट टेन्स असतं. ओके, एवढं लक्षात ठेवा. तर हे वाक्य आहेत,
याच्यानंतर पुढं हे वाक्य 5 तुम्हाला याचं निगेटिव्ह करायचं आहे आणि क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. व्हिडिओ चालू असताना उद्या स्क्रीनशॉट टाकून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. ही आस्क मी अ क्वेश्चन, निगेटिव्ह कसं होईल बघा, क्वेश्चन कसं होईल बघा, एक करून दाखवतो. ही आस्क मी अ क्वेश्चन. ओके, आता ही डिड नॉट आस्क मी, आस्क ईडी काढून टाकायचा, डीडच्या पुढे आस्क सिंपल फॉर्म मध्ये आलं पाहिजे. ही डिड नॉट आस्क मी अ क्वेश्चन आणि हे झालं निगेटिव्ह. आता क्वेश्चन कसं करायचं, डिड ही आस्क मी अ क्वेश्चन. तर पुढचे राहिलेले 4 तुम्ही करायचे. ओके, तर अशा पद्धतीने सिंपल पास्ट झालं, सिंपल प्रेझेंट झालं. आता सिंपल फ्युचर बघू, म्हणजे आजचं लेक्चर आपलं याच्यावरती आधारित आहे. सिंपल फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस विल और शाल प्लस V1 सब क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. हे सगळ्याला माहिती आहे, याच्यावरती मी बोलणार नाही, हे सगळं पार्ट पण असतं. आता फक्त युसेज काय, याचं कॉन्टॅक्स्ट, वेन टू यूज सिंपल फ्युचर टेन्स ते समजून घ्यायचं. इट इज यूज टू इंडिकेट अन ॲक्शन विच इज गोइंग टू प्लेस इन द नियर फ्युचर. भविष्यात, म्हणजे जी अजून घडलीच नाही अशी कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो. वी यूज सिंपल फ्युचर टेन्स टू टॉक अबाउट द थिंग विच इज येट टू कम, विच इज येट टू हॅपन, राईट? And to describe that particular action we use simple future tense. You can see in this example, he will come tomorrow. Tomorrow is yet to come because today is today. Tomorrow will be after some time, right? And that's why it goes in the category of future tense, right? So he will come tomorrow. This is the positive statement, right? Negative करत असताना दोन पद्धतीने, he will not, हे full form मध्ये झालं. But when American and British people speak English, they don't say he will not come tomorrow. Instead of that, they use the short form of the will not, won't. He won't come tomorrow. He won't come tomorrow. So this is the negative. काय केलं आपण, will च्या पुढे फक्त not प्लेस केलं, झालं निगेटिव्ह. तिसरं, will he come tomorrow, क्वेश्चन, will he come tomorrow. काय केलं इथं, सब्जेक्टच्या जागी हेल्पिंग वर्ब will घेतला आणि ही ॲज इट इज घेतलं. शाल सुद्धा विलच्या जागी वापरलं जातं. पण आता थोडं मॉडर्न इंग्लिश जे आहे आत्ता जे वापरामध्ये सगळीकडं, यंग आत्ताची जनरेशन, ते जास्त करून दे आर ऑब्सेस्ड विथ युजिंग विल इन्स्टेड ऑफ शाल. सो नोबडी यूज शाल इन दिस डेज, अँड इफ यू यूज शाल देन पीपल विल लुक लाईक यू नो, they will be wondering, okay, how come shall somebody is using in this modern world. That kind of feeling will be there. Therefore I advise you, try to stick with will as possible, will is most commonly used in every sentence of future tense in current situations, right? As much as possible use will in your sentences. Analyze the sentences. I shall keep the file in the locker. आता हे शाल मी वापरले, पण विल तिथं येऊ शकतं. आय विल कीप द फाईल इन द लॉकर. ह्याचा अर्थ मी फाईल लॉकर मध्ये ठेवेल. अजून ठेवली आहे का, नाही, कारण फ्युचर मध्ये घडणारी घटना आहे. अजून ठेवली आहे का, नाही. सो आय शाल कीप द फाईल इन द लॉकर. निगेटिव्ह, आय शाल नॉट कीप द फाईल इन द लॉकर. सिंपल, काय केलं, शालच्या पुढे नॉट प्लेस केलं, झालं निगेटिव्ह. आणि क्वेश्चनला, शाल आय कीप द फाईल इन द लॉकर. शालला सुरुवातीला घेतलं, सब्जेक्ट आयला पुढे टाकलं आणि अशा पद्धतीनं आपण काय केलं, त्याचा क्वेश्चन तयार केला. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे राहिलेले 5 स्क्रीनशॉट घ्या आणि याचं राईट, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह ऑफ अबाव सेंटेन्सेस. तर हे सिंपल, म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर, 3 टेन्स आणि तिन्ही टेन्सचे 3 स्ट्रक्चर्स. पॉझिटिव्ह म्हणजे टोटल 9 स्ट्रक्चर आणि 3 टेन्स मी तुम्हाला आज सांगितलेत. याच्यावरती उद्या तुम्हाला मी PDF फॉर्मॅट, उद्या म्हणजे आजच्या सेशनमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये एक्सरसाइज दिलेले असतील, तर ते एक्सरसाइज ह्या पद्धतीनं करायचे. व्हिडिओमधून पण 5-5 सेंटेन्सेसचे एक्सरसाइज ऑफर करतोय. ही PPT सुद्धा मी तुम्हाला फॉरवर्ड करणार आहे रेफरन्ससाठी. आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. एक्स्ट्रा अजून लेक्चर साठी रेफरन्स म्हणून राम घुगे माझं YouTube आहे, तिथं तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला दिसेल तिथं. ओके, नेक्स्ट, ह्या लिंक्स आहेत काही, ज्या की तुम्हाला ग्रामर बद्दल अजून एक्स्ट्रा काय नॉलेज हवं असेल तर ह्या लिंक सिम्पली कॉपी करायच्या
किंवा कॉपी करून तुम्ही गुगल सर्च इंजिनमध्ये टाकल्या की तुम्हाला ग्रामरचे वेगवेगळे वर्ब टेन्सेस, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स सगळ्या टाईपच्या टेन्सेसवरती व्हिडिओ, ऑडिओ आणि नोट्स अवेलेबल आहेत ह्या लिंक्सवरती. सो यू कॅन यूज दिस लिंक फॉर गेटिंग different kind of information about all the types of tenses. Okay, thank you so much. फक्त जाता जाता एक सिंपल गोष्ट, क्रियापदाचे 5 फॉर्म असतात ना, 5 फॉर्म, ते एक राहिलं ते 1 मिनिटात क्लिअर करतो. एक बेस फॉर्म म्हणजे आता समजा आपण एक शब्द घेऊन बघू. स्पीक हा बेस फॉर्म आहे, SPEAK. स्पीक म्हणजे बोलणे. ह्याचा पास्ट टेन्स मध्ये यूज करायचा. V2 काय? स्पोक, SPOKE झाला दुसरा फॉर्म. ह्याचा थर्ड फॉर्म प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट मध्ये यूज करायचा, त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. तर थर्ड फॉर्म V3 का आहे? स्पोकन. आणि ज्याला प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज करतो तो ING वाला फॉर्म, त्याला काय म्हणतात? स्पीकिंग, V4. आणि शेवटी वाक्याचा सब्जेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये जर ही, शी, इट किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर आपण येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा येस लागतो, तो 5वा फॉर्म. जसं की ही राईट्स, यस लावावं लागेल राईटला, अ लेटर. पण आय राईट अ लेटर, आय असेल तर यसची गरज नाही. ही, शी, इट असेल तर राईट्स, आणि राम असेल तर राईट्स, असं मुलीचं नाव असेल तरी पण राईट्स. तर अशा पद्धतीने 5 वर्ब फॉर्म आहेत. ते टेन्सेससाठी खूप महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा आणि ते अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला चेंज करता आलं पाहिजे. आता मी सांगितलंय. धन्यवाद. याच्यानंतर उद्या भेटू आपण परत पुढच्या सेशनमध्ये. राईट, थँक्यू.